आणि रविवारी राज ठाकरेंनी खोक्या संदर्भात एक भाष्य केलेलं। एका खोक्या भाईचं काय घेऊन बसला, इथे संपूर्ण विधानसभेत खोके भाई भरलेत। या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वक्तव्यावरनं राजकीय घमासान रंगलाय। मनसेला एकही आमदार निवडून आणता आलेला नाहीये असं म्हणत सत्ताधाऱ्यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं, तर मनसेच्या नेत्यांनी सुद्धा भाजपसह सत्ताधाऱ्यांवरती पलटवार केला। खोक्या बहाणा, आमदारांवरती निशाणा। मला कळलं ते खोक्या बाई काय घेऊन बसले, आपली विधानसभा भरली आहे। राज ठाकरेंच्या टोल्यानं राजकारण तापलं। जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाही, ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। मनसे आणि सत्ताधारी यांच्यामध्ये वार पलटवार। 2009 ते आतापर्यंत किती वेळा भीक मागितली साहेबांकडे की मनसेचा उमेदवार देऊ नका म्हणून। बीडमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक कारनामे समोर आलेले। याच खोक्या प्रकरणावरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आमदारांवरतीच खोचक शब्दात टीका केली आहे। एका खोक्या भाईचं काय घेऊन बसलात, इथे संपूर्ण विधानसभेत खोके भाई भरल्यात असं राज ठाकरे म्हणाले। खोक्या बाई काय घेऊन बसले, आपली विधानसभा भरली आहे। खोके बाई भरले आतमध्ये मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रकटवून टाकले जात आहे। राज ठाकरेंनी केलेली ही टीका सत्ताधाऱ्यांना मात्र रुचली नाही। गेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाहीये। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनाही पराभवाचा सामना करावा लागला। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसेच्या झालेल्या पानिपताचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं। मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं, हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। कुठल्याही पक्षाचा असेल, जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाही, ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। काल त्यांना स्वप्न पडलं असेल या खोक्यांचं, मला तरी असं वाटतं हे कधीच चाललेलं चित्र आहे। त्यामुळे ज्यांचा एक साधा आमदार निवडून देऊ शकत नाही, भाषणापुरती गर्दी असते पण आमदार आणू शकत नाही, असं चित्र त्यांचं आहे। त्यामुळे आता कुठेतरी ऊर्जेमध्ये यावं, मुंबई महापालिकेकरता माझं अस्तित्व आहे हे दाखवावं, याच्याकरता हा केविलवाणा प्रयत्न आहे। राजकीय कोपरखळ्या करण्याची त्यांची ती मला वाटते पद्धत आहे आणि त्यांचा कोणीच प्रतिनिधी त्यांच्या पक्षाचा विधान भवनात नसल्याचं दुःख त्यांनी त्यातून व्यक्त केलं। विधानसभेत सगळेच खोक्याबाई असं राज ठाकरे म्हणाले। सत्ताधाऱ्यांची टीका मनसे नेत्यांना काही रुचली नाही। मनसे नेत्यांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांवर जोरदार पलटवार केलाय। मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की स्वतः निवडून यावं म्हणून किती वेळेला भीक मागायला तुम्ही शिवतीर्थावर आला। 2009 ते आतापर्यंत किती वेळा भीक मागितली साहेबांकडे की मनसेचा उमेदवार देऊ नका म्हणून। जर आम्ही बोलायला लागलो ना तर झोला तुम्हाला मुंबईत फिरणं मुश्किल होईल, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। एकीकडे मनसे आणि सत्ताधारी भिडलेले असताना मनसे सोबत राजकीय वितुष्ट असलेल्या ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा राज ठाकरेंच्या वक्तव्याची री ओढली आणि शिवसेनेवर निशाणा साधला। त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेलं आहे। असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात। त्यांना विचार नाही, त्यांना भूमिका नाही, त्यांच्याकडे नैतिकता नाही। हे सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि त्यांनी या राज्यामध्ये सरकार बनवलं। मला वाटतं मग कांबळे आणि राज ठाकरे साहेब दुसरं काय बोलले, दोघं सारखंच म्हणतात, दोघांनी सेम म्हणाल ना। आता हिंमत करा त्यांच्याबरोबर बोलण्याची, सगळं अखंड खोके सरकार बोलले बसलेत म्हणून तिथं शेपूट घालाल तुम्ही, कळलं का? खोके घेतली हे जगभर जाहीर आहे ना। राज ठाकरे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात। त्यामुळे राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवरनं आता राजकीय वार पलटवार सुरू झालाय। आगामी महापालिका निवडणुकीत मनसेनं आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आता पालिकेची निवडणूक जशी जवळ येईल तशी आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये वाढ होणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।